विश्वासार्ह बातम्या, अचूक माहिती आणि जनतेचा आवाज. सत्याची खात्री, जनतेची शक्ती, लोकजागृती. आज या ठिकाणी बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक सन्माननीय ठोकळे साहेब यांच्या उद्याच्या सत्रामध्ये 15 ऑगस्ट रोजी जनतेच्या न्याय हक्कासाठी लढाई म्हणून जनतेसाठी लढण्यासाठी त्यांचं एक उद्याच्या सत्रामध्ये एक धरणे आंदोलन किंवा उपोषणाचा एक सहभाग या ठिकाणी होते. तत्पूर्वी लोकांना आवाहन करण्यासाठी या ठिकाणी ठोकळे साहेब थोडंसं जनतेशी थोडंसं संवाद साधणार आहेत. त्यांच्याशी संवाद साधू आपण. नमस्कार. नमस्कार. आज उद्याच्या ज्या तुमच्या त्या धरणे आंदोलन किंवा आंदोलना संदर्भात आपण थोडंसं काय सांगू इच्छिता? 15 ऑगस्ट 1947ला भारत देश स्वतंत्र झाला आणि उद्याचा 15 ऑगस्ट हा 80वा स्वातंत्र्य दिन आपण संपन्न करून घेतोय. 80 वर्षामध्ये खऱ्या अर्थानं 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला आणि 16 ऑगस्ट 1947च्या मुंबईच्या क्रांती मैदानावरती या देशाचा या ठिकाणी आणि जगाचा महानायक साहित्यिक अण्णाभाऊ साठे या ठिकाणी 16 ऑगस्ट 1947ला मोर्चा काढतात आणि ए आजादी झूठी है, देश की जनता भूकी है अशा पद्धतीनं इथं असणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधात मोर्चा काढून सरकारला या ठिकाणी तो जाब विचारतात आणि नेमकं हे स्वातंत्र्य मिळालंय कुणाला. आणि मग आज 80 वर्ष पूर्ण होत आहे आणि 80 वर्षाच्या कालावधीमध्ये सुद्धा आज जर तशाच पद्धतीनं ही व्यवस्था भांडवलदारांच्या आणि जातीच्या धर्माच्या नावाखाली गोर गरीब वंचित उपेक्षित नडलेला पिचलेला रुचलेला जो आज समाज आहे तो समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं आणि हे सर्व समावेशक सर्व जाती धर्माचं कवच कुंडल असणारं संविधान न्याय समता स्वातंत्र्य बंधुत्वाच्या समतेच्या एका धाग्यामध्ये सर्वांना या ठिकाणी जर न्याय देत असेल आणि तो न्याय आज खऱ्या अर्थानं 80 वर्ष पूर्ण होत आहे आणि आज तागायतपणे सुद्धा आजचा शेतकरी, आजचा शेतमजूर, आजचा गरीब, आजचा वंचित, आजच्या महिला, आजचा विद्यार्थी, आजचा जो दबलेला पिचलेला या ठिकाणी नागावलेला जो आज समाज या ठिकाणी आज न्याय मागताना दिसत आहे. मग नेमका न्याय आणि स्वातंत्र्य मिळालंय कुणाला हा या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमच्यासारख्या सुद्धा कार्यकर्त्याला आज वाटतंय आणि म्हणून आम्हाला वाटतंय की ए आजादी झूठी है, देश की जनता भूकी है. त्यावेळेला अण्णाभाऊ साठे म्हटले होते. आज 80 वर्षानंतर सुद्धा ही परिस्थिती बदलली का तर याचा जाब विचारण्यासाठी याचं उत्तर आम्हाला या ठिकाणी मिळवण्यासाठी आम्ही प्रशासनातल्या अधिकाऱ्याबरोबर जे या तालुक्याचे जे पदाधिकारी आहेत, आजी माजी आमदार आहेत, वेगवेगळ्या पक्षाच्या संघटनेचे वेगवेगळे कार्यकर्ते आहेत, अशा सगळ्यांना उद्या आम्ही हा प्रश्न करणार आहोत, ही आमची भूमिका त्यांच्या समोर मांडणार आहोत. आणि गेले अनेक वर्ष सातत्यानं आज या ठिकाणी समाज अनेक या ठिकाणी गोष्टीसाठी आज सुद्धा आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने नागवलेल्या अवस्थेमध्ये आहे. अशांना या ठिकाणी न्याय मिळावा ही आमची या ठिकाणी प्रामाणिक भूमिका आणि भावना आहे. आणि म्हणून उद्याच्या बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सर्व समावेशक एससी एसटी ओबीसी डीएनटी व्हीजेटी मायनॉरिटी अशा 85% बहुजनाला या ठिकाणी घेऊन उद्या सांगोला तहसील कार्यालयावरती आम्ही स्वातंत्र्याचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं जय जयकार करतो. परंतु या ठिकाणी इथं असणाऱ्या अशोक चक्रांकित तिरंगाला आमचा सन्मान असेल, आमचा मान असेल. आम्ही त्या तिरंगाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं आम्ही त्या तिरंगाचा सन्मान करतो. परंतु या ठिकाणी संविधानाला प्रमाण मानून संविधानाच्या माध्यमातून गोरगरीब वंचित उपेक्षित आणि बहुजनांना आज न्याय हक्काने अधिकाराच्या ज्या त्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्या आज पूर्ण होताना दिसत नाही. आणि म्हणून या ठिकाणी एक हा आक्रोश आहे, ही एक या ठिकाणी खऱ्या अर्थाने चीड आहे आणि हा जो आक्रोश आहे
तो या ठिकाणी गरिबांचा दबलेला जो आवाज आहे, आज खऱ्या अर्थानं जो गरिबांचा दबलेला आवाज, इथली असणारी शासन व्यवस्था आज दाबण्याचा या ठिकाणी प्रकार करते. आपण कालपर्यंत या ठिकाणी दिल्लीच्या जंतर मंतरवरती या ठिकाणी जो आपण विद्यार्थ्यांचा जो रोग पाहिला आणि विद्यार्थ्यांचा रोग पाहिला असताना सुद्धा आज पेपर फुटीच्या माध्यमातून या ठिकाणी विद्यार्थी जर या ठिकाणी स्वतःच्या या ठिकाणी असणाऱ्या आयुष्याचं भविष्य वर्तवण्यासाठी न्याय मागत असताना त्यांच्यावरती या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं खोटे गुंड आणून त्यांच्यावरती जो हल्ला केला आणि खऱ्या अर्थाने 20, 21, 22 वर्षाच्या मुलींचं लैंगिक शोषण त्या ठिकाणी करण्यात आलं आणि अशा पद्धतीने या ठिकाणी जे वातावरण तिथं वेगळ्या पद्धतीचं निर्माण झालं. परंतु विद्यार्थ्यांची त्यांनी न्याय हक्क अधिकाराची लढलेली निखराची लढाई त्यांनी ते जिंकली आणि खऱ्या अर्थानं आज सुद्धा मग जर गोरगरीब वंचित उपेक्षितांना जर न्याय मिळत नसेल तर आम्हाला भविष्य काळामध्ये हा जनतेचा आवाज म्हणून खऱ्या अर्थानं रस्त्यावर यावं लागेल आणि रस्त्यावरची लढाई भविष्य काळात लढावी लागेल. अशा पद्धतीचा सुद्धा इशारा देण्यासाठी आम्ही शासन आणि प्रशासनाला हा जाब विचारण्यासाठी उद्याच्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना दिवशी आम्ही तहसीलवरती या ठिकाणी आक्रोश मोर्चाच्या रूपाने जात आहोत. या ठिकाणी ठोकळे यांनी अगदी मनाच्या भावनिकतेतून अगदी लोकांना आव्हान केलं आहे की उद्याच्या याच्यामध्ये तरुण पिढी असणाऱ्या तरुण पिढीने युवकांना त्याचबरोबर समाजातील खऱ्या अर्थानं आपला देश स्वातंत्र्य झाला की नाही ह्या प्रश्नाला घेऊन उद्याच्या सत्रामध्ये ते तहसील कार्यालयावरती एक आक्रोश मोर्चा काढणार आहेत. तरी त्यांना या जनतेला त्यांनी आवाहन केले की उद्या त्यांनी सर्वांनी तहसील कार्यालयापुढे उपस्थित राहावं. धन्यवाद. कल 15 अगस्त है और आप लोगों को मैं एक बात बताना चाहता हूँ कि आज़ादी मिल कर के इतना दिन हो गया और कल हम लोग संविधान और राष्ट्रीय ध्वज जिसको आप तिरंगा कहते हैं उसको लेकर के तहसील कार्यालय के ऊपर जा रहे हैं. और आप लोगों से निवेदन है कि आप लोग भारी संख्या में आकर के हम लोगों को सहयोग करें. सुबह में 8 बजे डॉक्टर बाबा साहब का उद्यान जो यहाँ पे सांगोला में बना हुआ है वहाँ से ये रैली निकलेगी. आप लोग हम लोग सपोर्ट कीजिए. हाथ में तिरंगा रहेगा और भारतीय संविधान जो बाबा साहब ने जो आज संविधान लिखा है हम लोगों को जीने का, रहने का, खाने का, पीने का उसमें सब सिस्टम बना हुआ है और उस हिसाब से संविधान लागू हो और 100% संविधान लागू हो. और मैं संविधान की भाषा बोलना चाहता हूँ कि जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी. इस बेस पे हम लोग जाने वाले हैं और आप लोग आइए और हमें सहयोग कीजिए. आपका नाम बताएं. इरफान फारूकी.